बायको सारखी वर्णभेद करत होती. म्हणलं बस झाला हा अपमान, किती सहन करायचं. आणि ठरवलं आता डायरेक्ट चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीच करायची. 10 लोकांची टीम सज्ज होती स्वतःभाव अभ्युदयपळेची प्लास्टिक सर्जरी करायला. सर्वप्रथम हाय प्रेशर सुपर स्टीम तोंडावर सोडून बघण्यात आली. नंतर आधुनिक घासणीने तोंड फुल घासण्यात आले. नंतर इलेक्ट्रिक तासणीने तोंड तासण्यात आले. फरक पडत नाही म्हणून व्हॅक्यूम पंप लावून बघितला. नानाविधी प्रकारचे प्रयोग चालू होते चेहऱ्यावरती. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. लाईव्ह टेलिकास्ट चालू होता. शेवटी काय फरक पडत नाही म्हणून डॉक्टरांनी ठरवले की तोंडाला चुनाच लाव्या आणि असा चुना लावून मला ठेवण्यात आलं. लास्टला त्यांना असं वाटलं की काय होत नाही म्हणून कापड टाकून आता म्हटलं काय दफन करतात का काय, पण प्रयत्न चालू होते. लाल पिवळ्या लाईटी चालू होत्या. शेवटी काहीतरी असा फरक दिसत होता. असं वाटत होतं कोणीतरी सुजस तोवर मारलाय. म्हटलं आता काय करायचं. मग कुठं 3-4 दिवसांनी चेहरा आपला चमकायला लागला. रस्त्यावर जाताना काही मुलं तर डायरेक्ट गुडघ्या बसून प्रपोज मार, कोण नसाच कापून घे, कोण फाशीच घे. काय सांगायचं एवढंच नाही तर दीपिका आणि आलिया भट्टचं पण 2 मिस कॉल येऊन गेलं. सगळ्यांना म्हणलं माझी बायको लय डेंजर आहे, मला लय मारती राव.